मित्रांनो, नर्सिंग सीईटी मध्ये 95+ स्कोर करायचा आहे आणि गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं. आता गव्हर्नमेंट कॉलेजेस का? कारण एकतर गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये फॅसिलिटीज तुम्हाला तितक्या छान मिळतात. तुमचा सगळा जो खर्च आहे म्हणजे राहण्याचा, खाण्याचा, शिक्षणाचा, तर तो खूप कमी लागणार आहे. कारण गव्हर्नमेंट सगळा तुमचा खर्च उचलतो. बरोबर आहे. त्याच्यानंतर वन ऑफ द बेस्ट थिंग आणि मेन गोष्ट म्हणजे तुम्हाला तिथे प्लेसमेंट खूप छान मिळणार आहे आणि गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये तुम्हाला इंटर्नशिप करता येणार आहे. ही जी मेन गोष्ट आहे ती तुम्हाला फ्युचरसाठी खूप महत्वाची ठरणार आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला 12 तास अभ्यास, 24 तास अभ्यास मुलं करतात, पण तेवढं करायची गरज आहे का? नाही. तर तुम्ही 6 तास जरी अभ्यास केला तरी तो इफिशियंट आहे, सफिशियंट आहे. पण तो कसा करायचा ते मी आज तुम्हाला सांगणार आहे. आणि सीईटी देण्याआधी या गोष्टी पहा, म्हणजे तुमची सीईटी खूप छान जाईल. मेन म्हणजे 95+ स्कोर तुम्हाला करता येईल. ओके. चला तर आता अशा कोणत्या गोष्टी आहेत आणि अभ्यास नेमका कसा करायचा ते पाहूयात. तर विद्यार्थी मित्रांनो, मी धरती तुमचे एज्युकेटर ग्लोबल ऑनलाईन या युट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आणि आजच्या लेक्चरमध्ये एकदम बारीक गोष्टीपासून आपण सगळ्या गोष्टी पाहणार आहोत. चला तर आता लेक्चरकडे वळूयात. फर्स्ट ऑफ ऑल म्हणजे फाउंडेशन आणि कन्सेप्ट बिल्डिंग करायची. ज्या ऑक्टोबर आणि नोव्हेंबर म्हणजे 2025 नोव्हेंबर पर्यंत आपल्याला काय करायचंय, तर फर्स्ट थिंग बायोलॉजीचं 2 चॅप्टर्स पर वीक करायचंय. ओके. कारण आता स्टार्टिंग आहे आपली, त्याच्यामुळे या गोष्टी सांगते. त्याच्यानंतर हेच तुम्ही चॅप्टर केले पाहिजेत असं नाहीये. मी माझ्या हिशोबाने चॅप्टर्स टाकलेत. सो तुम्ही तुमचे चॅप्टर्स चेंज केले तरी चालतात तुमच्या नुसार. ओके. नंतर आहे केमिस्ट्री. केमिस्ट्रीचं 1 चॅप्टर पर 3 डेज करायचंय. म्हणजे 3 दिवसाला एक चॅप्टर कम्प्लीट झाला पाहिजे, समजलं. यामध्ये रिव्हिजन झालं, एमसीक्यू सॉल्व्ह करून झालं, प्रत्येक पास्ट इयर क्वेश्चन हे सगळं झालं पाहिजे प्रत्येक चॅप्टरचं. ओके. नंतर फिजिक्स. फिजिक्सला रोज 1 तास द्यावा लागेल तुम्हाला, कारण फिजिक्सच्या कन्सेप्ट थोड्या अवघड असतात आणि थोडं कन्फ्युजिंग असतं त्याच्यामुळे, आणि फिजिक्स अवघड जातं. सो त्याच्यानुसार 1 तास डेली आपल्याला द्यावंच लागेल. इंग्लिशसाठी 3 डेज पर वीक द्या तुम्ही. प्रत्येक आठवड्याला 3 दिवस नर्सिंग ऍप्टिट्यूडचे 2 टॉपिक्स पर वीक केले तरीही चालतील. पण पर वीक 2 टॉपिक्स म्हणजे असंच नाही, तर त्याचे प्रत्येक एमसीक्यू, प्रत्येक कन्सेप्ट आपली माहिती असली पाहिजे. ओके. अशानुसार आपला वीकली गोल काय असणार आहे ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्याचा, तर 4 ते 5 चॅप्टर्स डेली झाले पाहिजेत. आणि संडेला एक मिनी टेस्ट कंपल्सरी आपली झाली पाहिजे. ही गोष्ट लक्षात ठेवा, कंपल्सरी. कारण जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस कराल तेव्हा तुम्हाला कळेल की तुमचा अभ्यास कुठपर्यंत झालाय. आता येईल फेज 2, ज्याच्यामध्ये आपल्याला इंटेन्सिव्ह कव्हरेज करावं लागेल, म्हणजे एकदम जोरात अभ्यासाला लागावं लागेल. तो म्हणजे डिसेंबर आणि जानेवारीचा महिना. त्याच्यामध्ये आपल्याला सिलेबस कंप्लीट करायचा आहे, पूर्ण सिलेबस कंप्लीट करायचा आहे. याच्यामध्ये हे टॉपिक्स, आता बाकीचे जे रिमेनिंग टॉपिक्स आहेत पण याच्यामध्ये इन्क्लूड करा. जस्ट एक एक्झाम्पल म्हणून मी इथे टॉपिक्स दिलेले आहेत तुम्हाला. ओके. बायोलॉजी, केमिस्ट्री, फिजिक्स, इंग्लिश, नर्सिंग ऍप्टिट्यूडचे. तर इथे या मंथचं काय असणार आहे आपलं टार्गेट स्टडी, 2 मेजर टॉपिक्स पर डे सब्जेक्ट. सब्जेक्ट म्हटलं इथे मी, लक्षात ठेवा टॉपिक्स नाही. 6 डेज पर वीक. आपल्याला अशानुसार 7 दिवस असतात प्रत्येक वीक मध्ये, पण 6 दिवस आपल्याला जोराने अभ्यास करायचा आहे. प्रत्येक चॅप्टर क्लिअर करून त्याचे एमसीक्यू सॉल्व्ह करायचे आहेत. आणि जो संडेचा 1 दिवस रिमेनिंग राहतो त्यामध्ये फुल टेस्ट आपल्याला द्यायच्या. आता इथे पहा, मी इथे सांगितलं ते मिनी टेस्ट, म्हणजे प्रत्येक चॅप्टर वाईज वगैरे सब्जेक्ट वाईज टेस्ट. पण इथे तसं एका नाही, तर फुल टेस्ट म्हणजे पूर्ण सब्जेक्ट मिळून, म्हणजे बायोलॉजी, केमिस्ट्री, फिजिक्स, इंग्लिश, नर्सिंग ऍप्टिट्यूड हे 5ही सब्जेक्ट मिळून आपल्याला फुल टेस्ट ही टेस्टची प्रॅक्टिस करायची. म्हणजे तुम्हाला कळेल की तुमचे मार्क्स कुठे कुठे कटतायत आणि तुम्हाला त्याला कसं इम्प्रूव्ह करता येईल. ओके. नेक्स्ट असेल फेज 3, जो असेल फेब आणि मिड मार्च पर्यंत. याच्यामध्ये तुमचं नॉलेज अप्लाय करायचं आणि तुमचे जे वीक एरियाज आहेत, एखादे टॉपिक तुमचे वीक असतात तर त्याच्यावरती थोडं जास्त फोकस करून ते कव्हर करायचं. ओके. आता इथे 2 फुल टेस्ट, फुल लेंथ टेस्ट पर वीक झाल्याच पाहिजेत. म्हणजे प्रत्येक आठवड्याला 2 फुल लेंथ टेस्ट झाल्या पाहिजेत. छोट्या छोट्या मॉक टेस्ट तर कंपल्सरी द्यायच्या, पण त्यासोबतच या गोष्टी पण व्हायला हव्यात. त्यानंतर रिवाइज 1 सब्जेक्ट डेली. रोज 1 चॅप्टर रिवाइज करायचा आहे. क्रिएट फॉर्म्युला शीट्स फॉर फिजिक्स आणि केमिस्ट्री.
आता फॉर्म्युला शीट्स आपल्याकडे पण आहेत, आपल्या कोर्समध्ये ज्या आहेत त्या फॉर्म्युला शीट्स आपण देत होतोच. त्यामध्ये प्रत्येक फॉर्म्युला डिटेलमध्ये असतो, त्याचं फुल फॉर्म वगैरे सगळ्या गोष्टी येतो. त्याच्यानंतर एमसीक्यू प्रॅक्टिस करायचे. रोज बायोचे 50 प्रश्न, इंग्लिशचे 20, ऍप्टिट्यूडचे 30, अशा सगळ्या सब्जेक्टचे रोज क्वेश्चन्स प्रॅक्टिस करायचे. मिनिमम 30 ते 40 जे कोर सब्जेक्ट आहेत, जसं की फिजिक्स, केमिस्ट्री, बायो, याचे 30 ते 40 प्रश्न तरी कंपल्सरी आपण रोज सॉल्व्ह करायला हवं, कंपल्सरी. ओके. टाइमर सेशन प्रॅक्टिस करा, म्हणजे इतक्या मिनिटात इतके क्वेश्चन सॉल्व्ह झालेच पाहिजेत. ओके. असा टाइम सेट करत चला आणि त्याच्यानुसार क्वेश्चन सॉल्व्ह करत चला, म्हणजे एक्झाम मध्ये तुम्हाला अडचण नाही येणार. नंतर असेल फायनल रिव्हिजन. आता याच्यामध्ये आपल्या एप्रिलच्या फर्स्ट वीक मध्ये पेपर असतो, राईट? सो मिड मार्च पासून ते एप्रिल पर्यंत काय करायचंय, सगळ्या गोष्टी रिवाइज करायच्यात. डेली मॉक टेस्ट द्यायच्यात मॉर्निंगला, इव्हिनिंगला रिव्हिजन करायचंय, फोकस ऑन वीक टॉपिक्स. त्याच्यानंतर इंग्लिश आणि ऍप्टिट्यूडचं क्विक रिव्हिजन करायचं, म्हणजे एकदम फटाफट. आणि इंग्लिश आणि ऍप्टिट्यूड मध्ये इतकं काही नाहीये नर्सिंग ऍप्टिट्यूड मध्ये, सो फास्ट तुमचं रिव्हिजन होतं. आता हा जो मी शेड्यूल काढलाय तो त्याच्यानुसारच काढले की कोणत्या सब्जेक्टला आपल्याला जास्त टाइम द्यावा लागेल, किंवा काय करावं लागेल, याच्यासाठी 2 ते 3 दिवस देऊन आपण हा चार्ट तयार केलेला आहे, शेड्यूल. ओके. सो याच्या अकॉर्डिंगली जर तुम्ही केलात तर तुम्हाला 95+% नक्कीच पडतील. फक्त अंडर गायडन्स करा. एक मेंटर अपॉइंट करू शकता, किंवा कोणत्या तरी टीचरच्या अंडरमध्ये केलं तर या सगळ्या गोष्टी खूप इझिली जातात. कारण आपण कधी कधी रस्त्यावरती असं जात असतो, पण जेव्हा असे 2 रस्ते येतात तेव्हा आपण कन्फ्युज होतो की हा रस्ता चूज करायचा की हा. त्याच्या वेळेस तेव्हा आपल्याला एक मेंटर लागतो. जसं आपण ऍज अ मेंटर म्हणून रोड चूज करताना आपण गुगल मॅप यूज करतो, तसंच एक तुम्हाला टीचर हवा असतो. ओके. आता त्यानंतर मेंटेन पॉझिटिव्हिटी आणि रेस्ट. तेवढी रेस्ट करा, विनाकारण झोप नाही करायची, जेवण नाही व्यवस्थित, अशा गोष्टी टाळायच्या. ओके. आणि आपलं टार्गेट असणार आहे 2 फुल रिव्हिजन्स बिफोर एक्झाम वीक. ओके. समजलं विद्यार्थी मित्रांनो. आता आपलं वीकली रुटीन एक्झाम्पल काय असणार आहे, तर मंडेला आपल्याला बायोलॉजी, केमिस्ट्री आणि इंग्लिशचं ग्रामर करायचंय. ट्यूजडेला हे वीकली रुटीन सांगते. फिजिक्स, बायोलॉजी, नर्सिंग ऍप्टिट्यूड करू शकता. वेनसडे केमिस्ट्री, फिजिक्स, वोकॅबलरी करा. वोकॅबलरी आपलं इंग्लिशमध्ये येतं. थर्सडेला बायोलॉजी प्लस इंग्लिश प्लस PYQs करायचे. ओके. फ्रायडेला फिजिक्स, नर्सिंग ऍप्टिट्यूड आणि MCQs करू शकता. सॅटर्डेला बायोलॉजी आणि केमिस्ट्रीचं रिव्हिजन या दोघांचं. आणि संडेला फुल लेंथ टेस्ट आणि एरर अनालिसिस, म्हणजे आपल्या टेस्टमध्ये कुठे चुकतोय आपण हे सगळं पाहायचं, कोणता वीक एरिया आहे, मग त्यावरती आपल्याला कॉन्सन्ट्रेशन जास्त करता येतं. या सगळ्या गोष्टींचं तुम्हाला खूप मदत होणार आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, ही सगळी गोष्ट एक्झाम मध्ये आता 95+ स्कोर करायचा आहे. आता हा जो शेड्यूल पाहिला त्याच्यानुसार फर्स्ट ऑफ ऑल आपला जो शेड्यूल आहे, आणि शेड्यूल साठी कोणती गोष्ट इम्पॉर्टंट आहे, तर पहिल्यांदा एखाद्या टॉपिकचं एक टॉपिक घ्यायचा, तो अनालाइज करणं गरजेचं आहे. ओके. त्याच्यानंतर तुम्हाला त्या टॉपिकचे MCQ क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. त्याच्यानंतर PYQs करायचे. ओके. त्याच्यानंतर तुम्हाला मॉक टेस्ट द्यायची आहे, अँड देन तुम्हाला फुल लेंथ मॉक टेस्ट द्यायची. समजलं? आणि हे झालं आधीच्या महिन्यापर्यंत. आणि एक्झाम जवळ आली की तुम्हाला एक गोष्ट करायची, ती म्हणजे नोट्स जे तुम्ही काढलेले आहेत तर ते रिवाइज करायचे आहेत. मेन म्हणजे नोट्स. आता या सगळ्या गोष्टी तुम्हाला लागणार आहेत एक्झाम मध्ये टॉप स्कोर करण्यासाठी. मग ते तुम्ही कुठेही घेऊ शकता. आपल्याकडे तुमच्यासाठी हे सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत एकाच प्लॅटफॉर्मवरती. आता जर तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही आपला कोर्स जॉईन करू शकता. तर त्याची नवीन लाईव्ह बॅच सुरू होते 27 तारखेपासून. यामध्ये तुम्हाला फुल सिलेबस, लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स असतील, रेकॉर्डेड लेक्चर्स असतील. लाईव्ह लेक्चर्स कधी मिस झाले तर रेकॉर्डेड लेक्चर्स अवेलेबल आहेत. आता लाईव्ह लेक्चर मध्ये तुमचा एक ना एक डाऊट डिटेलमध्ये सॉल्व्ह होणार आहे. समजलं? त्यासोबतच 25+ टेस्ट सिरीज असतील, फुल लेंथ असतील वेगळ्या, चॅप्टर वाईज टेस्ट सिरीज वेगळ्या असतील. त्यासोबतच 2000+ आमचे क्वेश्चन बँक असेल, फुल सिलेबस नोट्स असतील. ओके. आता विद्यार्थी मित्रांनो, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळणार आहेत. आणि आता नर्सिंग सीईटी सोबतच जर तुम्हाला PCM CET, PCB CET, JEE, नीट या एक्झामला देखील टार्गेट करायचे असेल तर त्याची लाईव्ह बॅच
27 तारखेपासून सुरू होतीये. तर लवकरात लवकर ही बॅच जॉईन करा. आणि जर तुम्हाला 5ही एक्झामला टार्गेट करायचं असेल तर त्याची कॉम्बो प्राइस असणार आहे 10,000 रुपये. आणि सिंगल कोर्स बाय करायचं असेल तर त्याची प्राइस असेल फक्त 5,000 रुपये. तर लवकरात लवकर हा कोर्स जॉईन करा आणि एनरोल करा. आणि अजून एक गोष्ट आहे ती म्हणजे काउन्सिलिंग कोर्स आपण फ्री मध्ये देतोय. काउन्सिलिंग कोर्समध्ये आता बाकीच्या क्लासेसमध्ये काउन्सिलिंग कोर्स नसतो आणि नंतर एक्झाम नंतर आपण कॉलेज चूज करण्यासाठी वेगळ्या काउन्सिलिंग कोर्स लावतो. तर तशी करण्याची गरज नाही, आपल्याकडे फ्री ऑफ कॉस्ट काउन्सिलिंग कोर्स आहे. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो, लवकरात लवकर हा कोर्स जॉईन करा. कोर्स जॉईन करण्यासाठी दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा प्ले स्टोर वरती जाऊन ग्लोबल ऑनलाईन ऍप डाउनलोड करून ओपन करा. ओपन केल्यानंतर नाव आणि नंबर एंटर केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस समोर इंटरफेसच्या पहा डाउनलोड साईडला स्टोअरचा आयकॉन असेल, त्यावरती क्लिक करा. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला कोर्सेसचं पेज दिसेल. कोर्सेसच्या पेजच्या सर्च बॉक्समध्ये तुमच्या कोर्सचं नाव टाईप करा. खाली कोर्स येईल, तो कोर्स ओपन करायचा आणि एनरोल करायचा. त्यानंतर कोर्सेसच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला अवेलेबल होतील. ऑलरेडी कोर्समध्ये रेकॉर्डेड लेक्चर्स वगैरे सगळ्या गोष्टी PDF वगैरे ऑलरेडी आहेत तिथे. तर तुम्ही कोर्स एनरोल केल्यानंतर लगेच ऍक्सेस करू शकता. ओके. आणि जर तुम्हाला डेमो लेक्चर पाहायचं असेल तर रोज सायंकाळी 5 वाजता तुम्ही पाहू शकता. इंग्लिशचं होतं. एक तुम्हाला डेमो लेक्चर करता येईल, फक्त स्टार्टिंगचे 10 मिनिट करता येईल, नंतरचा ऍक्सेस नाहीये. स्टार्टिंगचे 10 मिनिट मात्र तुम्हाला करता येईल. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपलं लेक्चर इथेच थांबूयात. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. आपल्या चॅनलवरती आपण अशाच वेगवेगळ्या विषयांवरती व्हिडिओ आणत असतो, तर त्याचं नोटिफिकेशन येण्यासाठी सबस्क्राईब देखील करा. आता आपलं लेक्चर इथेच थांबूयात. थँक्यू. नाईस डे. बाय.